नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, स्वच्छतेची जाणीव फार पूर्वीच संत गाडगे महाराजांनी आपल्या कार्यातून करून दिलेली आहेच. आज पुन्हा एकदा स्वच्छता अभियानाने जोर धरलेला आहे. आपण आपलं घर, आपला परिसर आणि आपला गाव जर स्वच्छ ठेवला तर पर्यायाने आपला देश स्वच्छ होईल, नाही का? आणि रोगराईसारख्या अनेक समस्यांना नक्कीच आळा बसू शकेल. आणि हे सगळं घडलं तर खऱ्या अर्थानं आपला देश समृद्ध आणि संपन्न होईल. आणि हे सगळं कसं काय करता येईल बरं, हेच जाणून घेणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात. आजचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. आजचा आपला विषय आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियान. आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी भागाचे राज्य अभियान संचालक समीर उन्हाळे सर यांना. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत करते. धन्यवाद ताई, धन्यवाद. जसं मी म्हटलं तसं की जर स्वच्छता आपण आपल्यापासूनच सुरुवात केली तर खऱ्या अर्थानं आपला देश समृद्ध आणि संपन्न होईल. आणि हे एक सुजाण नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहेच. मग ही कर्तव्यपूर्ती नेमकी कशी करायची हेच आपण सरांकडून जाणून घेणारच आहोत. कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. ते असे आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. नेहमीप्रमाणे आपण दोन गोष्टी पाळणार आहोत. प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि विषय कळलेला आहे त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर मला वाटतं आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या सरांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. सर, पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात स्वागत करते. स्वच्छ महाराष्ट्र अभियान या नावातच मला वाटतं सगळं विषयाचं गमक आहेच. पण मुळात अगदी विषयाला जाण्यापूर्वी आपण मुळापासून जर सुरुवात केली तर या अभियानाचं स्वरूप काय सांगाल तुम्ही? सर्वप्रथम सह्याद्री चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना माझं नम्र अभिवादन. स्वच्छ महाराष्ट्र अभियान हे नागरी भागामध्ये महाराष्ट्रातल्या जवळजवळ 350 नागरी क्षेत्रांमध्ये 15 मे 2015 म्हणजे किंवा स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला 1 वर्ष या निमित्तानं पूर्ण झाले हे आपल्याला सांगता येईल. तर प्रामुख्याने हे जे 350 नागरी क्षेत्र ह्या महाराष्ट्रामध्ये जे आपले आहेत, म्हणजे नगरपंचायती, नगर परिषदा, महानगरपालिका, या क्षेत्रामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून जे आपले सॅनिटेशन संदर्भातले जे अडचणी आहेत, म्हणजे ज्याला आपण अर्बन सॅनिटेशन म्हणतो, साध्या याच्यात शौचालयाची सुविधा ह्या नागरिकांना उपलब्ध असली पाहिजे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या आपलं जे आर्टिकल 21 आहे ह्याच्यामध्ये राईट टू लाईफ जे आपल्याला संविधानाने आपल्याला दिलेलं आहे, माननीय सुप्रीम कोर्टाचे अनेक असे रुलिंग्स आहेत ज्याच्यामध्ये राईट टू लाईफ इज टू राईट टू लाईफ विथ डिग्निटी. आणि याच्यामध्ये अर्बन सॅनिटेशनच्या माध्यमातून ऍक्सेस टू सॅनिटेशन हे देखील एक राईट टू लाईफ असं गृहीत धरून, डिग्निफाईड गृहीत धरून एक याची बेसिक जी मनोभूमिका आहे ही एक महत्वाचा भाग या स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत जे आपण हे स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवतोय त्याच्यामध्ये आहे. राईट टू लाईफ इज राईट टू लाईफ विथ डिग्निटी. आणि त्यासाठी सॅनिटेशनचा ऍक्सेस सगळ्यांना असणं हा एक महत्वपूर्ण भूमिका या अभियानामध्ये असते. त्यामध्ये महाराष्ट्राचं जे 2011चं सेन्सस जे करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये साधारणतः 1,08,00,000 कुटुंबांचं नागरी भागातलं सर्वेक्षण आपण केलं होतं. त्यामध्ये साधारणतः 34 लक्ष एवढ्या कुटुंबांकडे शौचालयाची सुविधा पूर्णपणे उपलब्ध नसल्याचं लक्षात आलं होतं. त्यामध्ये 8,32,000 हे सेन्ससच्या आकड्याप्रमाणे असे कुटुंब होते, हाऊसहोल्ड्स होते ज्यांना वैयक्तिक शौचालय उपलब्ध नव्हतं आणि सामूहिक शौचालयाची सुविधा उपलब्ध नव्हती. तर ह्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरीच्या अंतर्गतनं प्राधान्याने आपण जे करत आहोत ते हे जे 8,32,000 कुटुंब सेन्सस 2011 मध्ये आपल्याला आढळलेले आहेत. आणि त्याचबरोबर 2015 जुलैच्या मध्ये देखील एक वेगळं सर्वेक्षण सर्व महापालिका नगरपालिकांनी केलं होतं. त्यामध्ये जे आढळलेले असतील अशा कुटुंबांना एक शौचालयाची सुविधा
वैयक्तिक शक्यतो ही करून द्यायचं एक अभियानाचं प्रमुख भूमिका म्हणून करतोय. हा भाग झाला अर्बन सॅनिटेशनच्या संदर्भात. म्हणजे यामध्ये एक आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की अनेक असे पब्लिक हेल्थ मधले काही फाइंडिंग्स आहेत, काही अहवाल आहेत, त्याच्यामध्ये साधारणतः 11% आसपास जे इन्फंट मॉर्टॅलिटी किंवा चाइल्ड मॉर्टॅलिटी जी होते ही आपली वॉटरबोर्न डिसिजेसमुळे घडत असते. आणि अर्बन सॅनिटेशनमध्ये जर प्रॉपर सॅनिटेशन सुविधा नसेल तर एक महत्त्वाचा कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर म्हणून हा आपला आहे. त्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वपूर्ण पब्लिक हेल्थच्या संदर्भामध्ये, राईट टू लाईफ विथ डिग्निटीच्या संदर्भामध्ये, महिलांच्या डिग्निटीसाठी एक महत्त्वपूर्ण असं हे अभियान स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी भागात राबवलं जातं. बरोबर सर, म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांनी हे स्वच्छ भारत अभियान खरं तर सुरू केलं आणि त्याचाच एक भाग किंवा त्याचीच एक अंमलबजावणी असं आपण म्हणू शकतो. आणि महाराष्ट्र सरकारने स्वच्छता सप्तपदी ही योजना सुरू केलेली आहे. तर त्या योजनेविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. ह्याच्यामध्ये असं आहे की नगरविकास विभागाने जेव्हा स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली त्यावेळेला एक कदम स्वच्छता की ओर असं एक टॅगलाईन आपण बघत असाल. जेव्हा या संदर्भात विभागामध्ये आणि माननीय आमच्या सचिव महोदय, मुख्यमंत्री महोदय आणि राज्यमंत्री या सरची एक चर्चा घडत असताना एक आले की जर केंद्र सरकार एक पाऊल जात असेल तर आपण 7 पावलं पुढे जायचं. आणि त्याच्या ह्या संकल्पनेमधून एक स्वच्छतेची सप्तपदी ही एक इम्प्लिमेंटेशन स्ट्रॅटेजी असं म्हणलं पाहिजे असं आपण चालू केलं. आणि प्राधान्याने याच्यामध्ये स्वच्छतेची सप्तपदी करत असताना आपल्याला कल्पना आहे की आपल्या भारतीय समाजामध्ये सप्तपदीला एक वेगळं एक डायमेन्शन आहे. म्हणजे आम्ही असं म्हणतो की इट्स अ सेक्रेड ओथ ऑफ लाईफ लॉंग कमिटमेंट. म्हणजे ही एक शपथ आहे आणि ती एक लाईफ लॉंग आहे. म्हणजे केवळ एखादा वर्ष अभियानापुरतं किंवा एखादा कालावधी असं नाही आहे. तर स्वच्छतेकडची आपली भूमिका ही सातत्याने आयुष्यभरची कमिटमेंट ही असणार आहे. आणि यामध्ये प्रामुख्याने सुरुवात ही सॅनिटेशनच्या कॉन्टेक्स्ट असेल तर स्वच्छताच्या संदर्भात शौचालयाच्या उपलब्धता असली पाहिजे, त्याचा वापर झाला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं आपल्याला आढळलंय की बांधले जातात शौचालय पण त्याचा वापर होत नाही. तर जसं आपण आता बघत आहात स्वच्छतेच्या सप्तपदीमध्ये या 7 स्टेप्स, ह्या 7 पावलं ही आपण या निमित्तानं करत आहोत. आणि यासाठी राईट फ्रॉम इनिशियली सहभागाचा निर्धार आहे की कमिटमेंट आहे. म्हणजे पार्टिसिपेटरी ही अभियान आहे. बऱ्याच वेळेला आमच्या म्हणजे या चर्चामध्ये, बैठकांमध्ये, आढावांमध्ये वारंवार होत असतं की हे काय फक्त अधिकाऱ्यांचं अभियान नाहीये, कर्मचाऱ्यांचं अभियान नाहीये, हे जनतेचं अभियान, ही लोक चळवळ आहे. त्यामुळे ही लोक चळवळ जर घडायची असेल तर सहभागाशिवाय ही लोक चळवळ होणार नाही. आणि एक मुख्य जो फलक्रम ज्याला म्हणता येईल या मिशनचा, अभियानाचा, हे पब्लिक पार्टिसिपेशन अर्थात. आणि या पार्टिसिपेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये ही ह्याचा एक बेस पकडून, ह्या बेस पकडून आपण हे संपूर्ण स्वच्छता अभियान महाराष्ट्राच्या नागरी भागात राबवायचा एक प्रयत्न करत असतो. आणि एक खूप चांगला प्रतिसाद या अभियानाला या निमित्तानं मिळत आहे. आणि सहभाग जसा वाढेल त्याप्रमाणे अजून चांगल्या गतीनं हे अभियान कंप्लीट होईल. मला सांगायला आनंद वाटतोय की आता जे अर्बन सॅनिटेशनचा जी आपण मुद्द्यावर चर्चा केली त्यामध्ये ऍक्सेस टू सॅनिटेशन टू ऑल द फॅमिलीज, म्हणजे महाराष्ट्राच्या नागरी भागामध्ये असं एकही कुटुंब राहता नये की ज्याला शौचालयाची डिग्निफाईड सुविधा उपलब्ध नाही. हे एक उद्दिष्ट आपण ठेवतो ज्याला ओपन डेफिकेशन फ्री आपण म्हणतो. आणि याच एक ऑक्टोबर 17च्या आसपास हे उद्दिष्ट साध्य करावं अशा अर्थाने एक नियोजन, हे इम्प्लिमेंटेशन हे आपलं चाललेलं आहे. त्याचबरोबर दुसरं जे ह्याच्यातलं एक कॉम्पोनंट जो आहे तो आहे तो स्वच्छ शहराचा. म्हणजे स्वच्छ शहरांच्या आता हागणदारी मुक्ती संदर्भातली जी आपण चर्चा केली ते असं आहे की आपण लोगो समजा जर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये डिग्निफाईड ऍक्सेस टू डिग्निफाईड सॅनिटेशन हा एक मुख्य होतो. आणि पुढचं व्हर्टिकल जे आम्ही या स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरीमध्ये घेतोय ते म्हणजे घनकचऱ्याचं जो शहरामध्ये जो म्युनिसिपल वेस्ट जो येतो तो म्युनिसिपल वेस्टची पूर्णपणे ऍट द सोर्स सेग्रिगेशन, ऍट द सोर्स कलेक्शन, ट्रान्सपोर्टेशन आणि सर्व कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं प्रोसेसिंग आणि डिस्पोजल हे देखील महत्वाचा एक कॉम्पोनंट या स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये आहे. ज्याप्रमाणे आपण अर्बन सॅनिटेशनवरती फोकस करत आहोत त्याचप्रमाणे शहरामधली जी घनकचरा व्यवस्थापनाची जी आत्ताची एक्झिस्टिंग प्रणाली आहे ती प्रणाली आपल्याला बळकट करायची आहे. त्यामध्ये जर काही कमतरता असतील तर त्या कमतरता आपल्याला रिझॉल्व्ह करायच्या आहेत. आणि यासाठी इम्प्लिमेंटेशन करत असताना अपेक्षा अशी आहे की ज्या सर्व महाराष्ट्रातल्या आपल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना जे काय सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे
त्या गोष्टी पुरवण्यासाठीचे एक सदृढ असे प्रकल्प अहवाल बनवण्यासाठीचं सर्वतोपरी मदत ही राज्य शासनामार्फत केली जाईल. आणि ऍट द एंड ऑफ दिस मिशन अपेक्षा अशी आहे की प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक घरातनं प्रत्येक कमर्शियल एस्टॅब्लिशमेंटमधनं ऍट सोर्स कलेक्शन हे झालं पाहिजे कचऱ्याचं, ऍट सोर्स सेग्रिगेशन झालं पाहिजे आणि त्याचं एक अत्यंत सायंटिफिक अशी एक प्रोसेसिंग होऊन डिस्पोजल झालं पाहिजे. म्हणजे आता मध्यंतरी जे काय आपल्याला प्रसंग काही चर्चेमध्ये न्यूजमध्ये आले होते की बाबा एक व्यवस्थित ही प्रणाली अस्तित्वात नसल्यामुळे काही अडचणी आल्या, तर अपेक्षा अशी आहे की या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या इम्प्लिमेंटेशन ड्युरेशनला आपण जोपर्यंत जाऊ तोपर्यंत वी शुड बी इन अ पोझिशन की सर्व नगरपालिकांना सक्षम घनकचरा व्यवस्थापनाची एक सर्वकष प्रणाली या अभियानाच्या माध्यमातून आपण सर्व शहरांच्या मार्फत नागरिकांना देऊ शकू असा एक प्रयत्न असणार. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. गोरखनाथ आपल्याशी बोलतात सोलापूरहून. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. हा बोला. नमस्कार सर. हॅलो. हा सर विचारा. मॅडम मला असं विचारायचं आहे, तर प्रश्न अगोदर तुम्ही जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर हा कार्यक्रम मला खूप आवडतो. धन्यवाद सर. आणि माझा असा प्रश्न आहे, तर महाराष्ट्रामध्ये आणि जगामध्ये तर स्वच्छतेचे महत्त्व देण्यासाठी कुठले कुठले उपक्रम आहेत आपल्याकडे? ओके, धन्यवाद. बरोबर, धन्यवाद. सर काय सांगाल? म्हणजे सर्वात महत्व हेच सांगितलं की स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान हे हा एक मोठा उपक्रम आहे. आपण घेतलाय. किंबहुना आपण असं केलंय की एक अम्ब्रेला मध्ये म्हणजे अर्बन सॅनिटेशनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जे काय विविध विभागांमधनं जे उपक्रम होत आहेत ते आपण एक कन्व्हर्जन्स या स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अनुषंगाने नागरी भागात महाराष्ट्रातलं करत आहोत. आणि त्याचबरोबर आपण एक सांगायला पाहिजे की ज्याप्रमाणे आपण या अर्बन सॅनिटेशन मध्ये अभियान करतोय त्याचप्रमाणे एक स्कूल सॅनिटेशन प्रोग्राम देखील होत आहे. त्यामध्ये सुद्धा म्हणजे शिक्षण विभागामार्फत देखील त्यामध्ये यापूर्वी जे सर्व शिक्षा अभियान झालं होतं किंवा याच्यामधून सुद्धा स्कूल सॅनिटेशनसाठी केलं जात आहे. तसं म्हणजे स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या कॉन्टेक्स्टमधून भारतामध्येच एकंदरीत आणि महाराष्ट्रामध्ये जर नागरी भागाचा विचार करायचा झाला तर स्वच्छ महाराष्ट्र अभियानामधून खूप उपक्रम हे आपण कन्व्हर्जंटली आपण एका छताखाली या अभियानामध्ये राबवत आहोत. आणि त्यामध्ये मी जसं म्हणलं त्यावेळेला जे आपले 8,32,000 जे आपले कुटुंब आहेत, हाऊसहोल्ड्स आहेत, त्या सर्वांनाच अर्बन सॅनिटेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये ऍक्सेस टू सॅनिटेशन करायचा प्रयत्न या सर्व घटकांमधून अभियानामधून केला जाणार. बरोबर. सर तुम्ही आता आकडेवारी सांगितली आणि खरंच आकडा हा खूप मोठा आहे, त्यामुळे हे अभियान आपण व्यापक आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि त्याच अभियानाचा एक भाग म्हणजे आपण मगाशी लोगो सुद्धा पाहिला की हागणदारी मुक्त शहर अर्थातच सॅनिटेशन हा जो आहे तर तो नेमकं काय आहे किंवा त्याविषयी आणखीन जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. ते फार चांगला प्रश्न स्वप्नात आपण विचारला. कारण बऱ्याच वेळेला स्वच्छ भारत अभियानामधनं जेव्हा आपण ऍक्सेस टू सॅनिटेशन हा प्रश्न घेतो त्यावेळेला कुठेतरी फक्त शौचालय बांधायचंच हे अभियान आहे का असं कुठेतरी एक समज हा बऱ्याच वेळेला चर्चेमध्ये तसं नाहीये. तर हे एक माध्यम आहे. दिस इज अ मीन्स टू एन एंड. मीन्स काय की ॲज अ सेड ऍक्सेस टू सॅनिटेशन. त्यासाठी ज्या कुटुंबांना घरात कुठलीच व्यवस्था नाही त्यांना आपण प्राधान्याने इंडिव्हिज्युअल सॅनिटेशन पुरवायचा प्रयत्न करतो. त्यासाठी मला सांगायला आनंद वाटतो की याच्यामध्ये केंद्र सरकारचं जे 4,000 रुपयाचं अनुदान हे आहे आणि त्याचबरोबर राज्य शासनाकडनं 8,000 रुपये एवढं मॅचिंग अनुदान आपण लाभार्थ्यांना देतो. आणि ते देत असताना डायरेक्टली त्या लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये ही रक्कम आम्ही जमा करायची या अभियानाच्या या गाईडलाईन्स आहेत. त्यामुळे परत तुम्हाला कुठेतरी जाऊन चेक मागायची वेळ पडत नाही. ज्या वेळेला तुमचं अर्ज सँक्शन होतो त्याच वेळेला हा तुमच्या बँकच्या अकाउंटमध्ये परस्पर हे पैसे आपण 2 टप्प्यामध्ये जमा करत असतो. त्याच वेळेला दुसरे इथं एक सांगायला मला आनंद होतोय की राज्य शासनामार्फत जे आपण 8,000 अनुदान देतोय त्याचबरोबर त्याहीपेक्षा जास्त नगरपालिका देखील स्वतःच्या निधीमधनं आणि किंवा 14 वित्त आयोगाच्या निधीमधून सुद्धा लाभार्थ्यांना 3,000 ते 5,000 एवढं अनुदान देत असतात. म्हणजे जसं आपण पाहिलं तर साधारणतः काही गावात तर 17,000 रुपयापर्यंतचं अनुदान हे केंद्र सरकार, राज्य शासन आणि स्थानिक जी नगरपालिका आहे त्यांच्यामार्फत हे लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये दिलं जातं. आणि एक चांगल्यापैकी एक सबस्टॅन्शियल अमाऊंट आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन सुरुवात करायला एक खूप चांगल्या पद्धतीचं एक मोटिवेशन आहे आणि एक इन्सेंटिव्ह हा आपल्या नागरी भागातील लोकांना आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की खूप चांगल्या पद्धतीची
कामं यामध्ये होत आहेत. म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा सुरुवात केली अभियानाची त्यावेळेला अनेक वेळा नगरपालिकातून अधिकाऱ्यांनी आमच्याकडनं असं विचारण्यात आली की आम्ही म्हणजे अभियानाच्या गाईडलाईन्स याच्यात अशा आहे की ज्या वेळेला अर्ज मंजूर होतो त्याच वेळेला 6,000 रुपये ॲडव्हान्स म्हणून आम्ही लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करतो. हो. बऱ्याच वेळेला अशी विचारणा झाली नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं कर्मचाऱ्यांकडनं, अरे पैसे दिले वापरले नाही तर काय. पण मला सांगायला आनंद होतोय की जे काय आतापर्यंत साधारणतः 3 लाखाच्या आसपास ज्या लाभार्थ्यांना निधी वितरित करण्याला आम्ही दिलाय नगरपालिकांमध्ये, असं काही मेजर आम्हाला असं कुठे आढळलं नाहीये की नागरिकांनी निधी घेतलाय आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. म्हणजे जी मुळात जी गरज जी आहे आज नागरी भागामध्ये सॅनिटेशन, ऍक्सेस टू सॅनिटेशन हा त्यातल्या त्यात फारसा फोकस कधी विषय नव्हता. जे यापूर्वी काम केलंय नगरपालिकांचं काम आहे. मला आठवतंय की 96 साली देखील UNDP मार्फत काही छोट्या स्वरूपामध्ये जे झालं होतं. पण या अभियानाचं एक महत्व एक असं बघता येईल की फार मोठ्या प्रमाणाचा फोकस आपण अर्बन सॅनिटेशनमध्ये पहिल्यांदाच एवढ्या प्रमाणावरती देत आहोत आणि एक मिशन मोडमध्ये आपण करत आहोत. म्हणजे बऱ्याच वेळेला आता आम्हाला बऱ्याच वेळेला दिल्लीतले आढावा सांगतात की मिशनमध्ये आणि अभियान म्हणजे कार्यक्रमात फरक काय. प्रोग्राम्स पॉलिसीज होतात आणि मिशन असते. तर व्हॉट इज मिशन. मिशन एक ते पॅशन नाही त्याच्यामध्ये. म्हणजे आम्ही म्हणतात की बऱ्याच वेळेला की यू कॅनॉट हॅव मिशन विदाउट अ पॅशन. पॅशनने ते करणं अपेक्षित आहे. आणि सांगायला आनंद वाटतोय की अनेक नगरपालिकांमध्ये आमचे जे नगरपालिकेचे सॅनिटरी इन्स्पेक्टर्स आहेत, नगरपालिकेचे जे ज्युनियर इंजिनियर्स आहेत, ही जी खरी काम करणारी आमची जी फळी आहे नगरपालिकांमध्ये ही खूप तन्मयतेने खूप फोकसली काम करत आहे. आणि एक मला आता शेअर करायला मला आनंद वाटतोय की आत्ता जे स्वच्छ भारत अभियानचं जे पोर्टल आहे त्यामध्ये महाराष्ट्र आज सर्वप्रथम क्रमांकावरती आहे. कंप्लीट झालेले फोटो आणि जे अपलोड केलेले त्यापेक्षा जास्त अर्थात संख्येने काम झालेलं आहे. पण आता जर तुम्ही स्वच्छ भारत अर्बनचं जे पोर्टल आहे त्यात पाहिलं गेलं तर महाराष्ट्र हे देशात सर्वप्रथम क्रमांकाचं राज्य हे या निमित्तानं आपल्या मराठी जनतेला सांगणं हे सगळ्यांसाठीच खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि त्या अनुषंगाने तुमचे प्रयत्न चाललेले आहेत आणि लोकांकडून सुद्धा तसा सहभाग मिळतो आहे, प्रयत्न मिळतो आहे. जाणून घ्यायचंय पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतायत बेळगावहून. नमस्कार मॅडम. हा विषय खूपच उपयुक्त आहे. स्वच्छता अभियान उपक्रम फक्त शासनाचा नसून प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे. आपण परिसर स्वच्छ ठेवायचं हे त्यांना कळलं पाहिजे. हागणदारीमुक्त गावासाठी फक्त शौचालय बांधून पुरेसे नाहीये, पण त्यासाठी मुबलक पाण्याची जरूर आहे. आता काय आहे, बरेच खेड्यातल्या लोकांना शौचालय वापरायची सवय नाहीये. ते सुद्धा त्यांचं मानसिकता बदलून बरेच तुम्ही शौचालय नाही वापरलं तर काय काय होणार आहे हे त्यांना समजून सांगितलं पाहिजे. आणखीन एक गरज म्हणजे की निर्मल गाव म्हणून गाडगेबाबांचा एक माजी मंत्री माननीय RR पाटील यांनी जे अभियान सुरू केलेलं आहे त्यांना आदर दाखवून आता ठीक आहे पंतप्रधान सुरू केले. पण याच्यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रात निर्मल गाव अभियान म्हणून गाडगेबाबांच्या नावाने स्वच्छ निर्मल गावांना बक्षीस सुद्धा दिलेलं आहे. त्यांचा सुद्धा आदर राखलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर, धन्यवाद. याच्यामध्ये ताईंनी एक प्रश्न विचारला. एक तर याच्यात मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य असं आपण वारंवार म्हणतो आणि ते का म्हणतो याचा प्रत्यय असा येतो की अर्बन सॅनिटेशन मधला पहिले फोकस कार्यक्रम जे देशात झाले ते ऍक्च्युअली महाराष्ट्रात झाले. त्याची सुरुवात मला आठवते मी आपल्याला दिलं की 1996 साली सुद्धा एक UNDPच्या माध्यमातून त्यावेळेला पाणी पुरवठा स्वच्छता विभागाने अर्बन भागामध्ये ग्रामीण भागामध्ये असे कार्यक्रम केले. त्यात अर्थातच महाराष्ट्राने जे संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान केलं. तर असे एक विविध टप्प्यांमध्ये विविध प्रक्रियेमधून हे अर्बन सॅनिटेशन आणि शहरातली स्वच्छताकडे फोकस होणारे सातत्याने उपक्रम महाराष्ट्रात होत आहे. म्हणूनच कदाचित महाराष्ट्राचं सध्या काम भारतामध्ये या पोर्टलच्या माध्यमातून बघतोय ते आपण आता सर्वप्रथम आहोत. आणि अर्थात यावरती काही आपण थांबणार नाहीये जोपर्यंत हे महाराष्ट्रातले प्रत्येक शहरी भागातील प्रत्येक घरामध्ये सॅनिटेशनचा ऍक्सेस तयार करण्यासाठीची उपाययोजना त्याची अंमलबजावणी होईल त्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ असं म्हणता येईल. आणि या निमित्तानं ताई आधी म्हणल्या की जे नागरिकांची एक सहभागीचं लोक चळवळ आहे ते सातत्याने हे आम्ही म्हणत असतो की हे स्वच्छ महाराष्ट्र अभियान हे लोक चळवळीतलं आहे. आणि जेव्हा सगळे आपले 5.5 कोटी महाराष्ट्र शहरातली जनता एकत्र येईल त्यावेळेला निश्चितपणे असं कुठलाही भाग आणि हा राहणार नाही.
तो अस्वच्छ राहील असं निश्चितपणे. आणि त्यांनी तोही मुद्दा सांगितला की ग्रामीण भागात अजूनही थोडंसं ते मानसिकता बदलली पाहिजे आणि त्या अनुषंगाने हा प्रयत्न आहे. जसं सर तुम्ही म्हणाल तसं की लोक चळवळीचा हा एक भाग आहे, त्यामुळे लोकांची मानसिकता बदलणं हाच लोकांचा एक प्रकारे सहभाग असू शकतो, नाही का? आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. प्रणाली जोशी आपल्याशी बोलतायत बोरिवलीहून. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला सरांना असे प्रश्न विचारायचे आहेत की आपण जेव्हा ट्रेकिंगसाठी वगैरे लोक जातात त्यावेळेला निसर्गाने इतकं छान सगळं आपल्याला दिलेलं आहे, तर ते आपण प्लास्टिकच्या बाटल्या किंवा बाकी नेलेली वेफरची पाकिटं वगैरे तिथे टाकून येतात लोक, आणि ते उलट कचरा आपण स्वच्छ करण्याच्या ऐवजी उलटच काम करत असतो. आणि दुसरं म्हणजे शाळांमधून जर आपण म्हणजे लहान मुलांपासून जर सांगायला सुरुवात केली तर लहान मुलं पटकन ते आत्मसात करताना आणि त्यांच्या रोजच्या जीवनात त्याचा ते अवलंब करताना दिसतात, जे मोठी माणसं करताना दिसत नाही. दुसरं म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्या नगरपालिका विशेष काम करतात, हा एक मला विचारायचा मुद्दा होता. आणि आणखी एक सांगायचं होतं की आपण जेव्हा स्वच्छता वगैरे म्हणतो आणि कॉलेजातल्या मुलांना आपण साफसफाई स्टेशनची साफसफाई केली वगैरे वाचनात येतं किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, तर रस्त्यावरती ठिकठिकाणी जे अक्षरशः भिकारी बसले असतात, रस्त्यावरती त्यांची वस्ती इतकी वाढत असते, त्या लोकांनी घाण करायची आणि ह्या लोकांनी साफ करायची असं ते आहे का? त्या लोकांना जर तुम्ही साफसफाई करायला लावाल आणि त्यांना जर तुम्ही उपजीविकेचं पण साधन त्याच्यातून मिळून जाईल, आणि जे आपण कार्यक्रम वाचतो, बघतो, ऐकतो त्यावेळेला हे फक्त सुशिक्षित समाज करत असतो जो ऑलरेडी त्याच्यात अंतर्भूत त्यांचा आहेच, परंतु बाकीच्या घटकांना हे कळतच नाही आणि त्यांना कुठलीही शिक्षा होत नाही. तर याविषयी मला मार्गदर्शन करा. बरोबर, धन्यवाद. खूप छान वेगळे मुद्दे त्यांनी इथे उपस्थित केलेले आहेत. त्यामधला जो लोकांच्या सहभागाचा जो भाग आहे तो आपण थोडासा नंतर घेऊया, पण त्यांचा जो मुद्दा होता की शाळांमधनं वगैरे ही सवय मुलांना आपसुकच लागते, कारण का लहान मुलं ही लवकर आत्मसात करणारी असतात, त्यामुळे त्यांना जर आपण शिकवलं तर ती मोठ्यांपेक्षा नक्कीच त्याचं अनुकरण जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतील. तर काय सांगाल सर? एकतर जोशी मॅडमचं अभिनंदन केलं पाहिजे. खूप चांगले समर्पक प्रश्न त्यांनी विचारले. अगदी अगदी. आणि आता ह्याचा जो दोन विषय त्यात मला वाटले महत्वाचे बोललं पाहिजे. एक आहे की समाजातल्या सर्व घटकांचा समावेश याच्यामध्ये असला पाहिजे. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये जबाबदारी ढकलण्याचा, टाळण्याचा प्रयत्न किंवा एक तसं थिंकिंग हे याच्यामध्ये अभियानामध्ये आपल्याला करायचं नाही. जे सगळे येतील ते आपल्या बरोबरचे आहेत. आणि माझा अनुभव असा आहे की अनेक वेळेला सुरुवातीला कदाचित काही हेजिटेशन असतं, पण जेव्हा सर्वजण उतरतात त्यावेळेला मग कुणीच त्याच्या विरोधात जात नाही किंवा त्याच्या बाहेर असं राहत नाही. तर एक बेसिकली एक सोशल सायकोलॉजीचा एक विषय आहे की सुरुवातीला एक हेजिटेशन, इनिबिशन्स असतात, पण जेव्हा जसं जसं त्याच्यामध्ये लोक सहभागी व्हायला लागतात, जसं ते प्रमाण वाढतं, त्यावेळेला एक त्या भूमिकेतून अनेक जण आणि शेवटी सगळेच जण ह्याच्यामध्ये सहभागी होत असतात. त्यामुळं सर्व म्हणजे काय म्हणतात, शहरी भाग आहे, त्यामध्ये सुशिक्षित किंवा सुशिक्षित नाही अशा प्रकारचं आपल्याला काही भूमिका ही माझ्या मते लॉंग टर्म मध्ये घ्यावी लागणार नाही आहे. सगळेच जण याच्यामध्ये सहभागी निश्चितपणे होणार आहेत. आणि हे म्हणजे किंबहुना एक उदाहरण मला सांगावं असं वाटेल याच्यात. ऍक्च्युली हे संबंध म्हणजे आम्ही निधी जे आम्ही काही गंगापूर म्हणून जे गाव आहे, छोटीशी नगरपालिका आहे औरंगाबादमध्ये, आणि तिथं साधारणतः 84 वय असलेले एक वयस्कर आजोबा आहेत. त्यांची पत्नी ही 82 किंवा अशी 81 वर्षाची आहेत. आणि बऱ्याच वेळेला असं सुरुवातीला जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेला असं झालं की अरे यांना आपण ऍडव्हान्स निधी देतो, हे बांधतील का? म्हणजे थोडक्यात काय की थोडासा एक प्रेज्युडिस जो आहे बरोबर समाजामध्ये काही घटकांबद्दल जातो, सर्वप्रथम याच्यामधनं काढायची गरज एक आहे असं मला वाटतं. कारण प्रत्येक व्यक्तीला कुठेही जरी असले तरी प्रत्येक व्यक्तीला या अभियानामध्ये सहभागी व्हावं नक्की वाटत. आम्ही ते बघत आहोत. आणि किंबहुना म्हणजे मला एक आम्ही कार्यशाळा घेतली होती पुण्यामध्ये, आणि तिथं जे आम्ही सेग्रिगेशनचा, आता सॉलिड वेस्टचा एक मुद्दा म्हणून सांगतो की बऱ्याच वेळेला घरोघरी हा ॲट सोर्स सेग्रिगेशन केलं पाहिजे अशा प्रकारची एक भूमिका आपली असते. आणि तिथं कचरा वेचक म्हणजे जे साध्या मराठी भाषेत ज्याला आपण भंगार गोळा करणारे किंवा असं काही म्हणतो, तर आमच्या भाषेमध्ये ते रिसोर्स कलेक्टर्स आहेत. रिसोर्स कलेक्टर्स म्हणजे ड्राय वेस्ट कलेक्ट करणारे, जे आपले ज्याला कधी कधी रॅक पिकर्स म्हणतात. पण त्यांनी त्यांचे एक आले, आम्ही बोलायला त्या कार्यशाळेमध्ये, आणि त्यांनी इतकं चांगलं सांगितलं की बऱ्याच वेळेला श्रीमंत वस्त्यांमध्ये सेग्रिगेशनची भूमिका पार पाडत असताना अडचणी त्यांना जाणवतात. मध्यम वस्तीमध्ये किंवा गरीब वस्तीमध्ये जास्त एक्सेप्टन्स आहे, जास्त एक्सेप्टेबिलिटी आहे. आणि त्यात म्हणजे त्या मानलं मी त्या बाईंना, त्यांनी फार चांगला शब्द वापरला
तो म्हणजे सुशिक्षित बेजबाबदार. हो बरं. हे तुम्हाला आता त्यांचा फोटो आता नाही माझ्याकडे दाखवायला पाहिजे, पण अक्षरशः ज्यांचं शिक्षण कदाचित 6वी-7वी झालेलं आहे, जे म्हणजे आपण म्हणत असताना एक संघर्ष जो दैनंदिन जीवनात संघर्ष करत असताना ड्राय वेस्ट घरोघरी जाऊन त्याला भंगार गोळा करून ते विकायचे, आणि ते जे म्हणतात ना आयुष्य जे शिकवतं ते बऱ्याच वेळेला पुस्तकं अगदी, शिकवत नाहीत. अगदी. आणि त्यांनी जे शब्द वापरला की सुशिक्षित बेजबाबदार, तर आम्ही देखील पहिल्यांदा अवाक झालो की एवढ्या प्रकारचं विजडम हे कसं काय असू शकतं. तर एनिवे याच्यातनं थिएट्रिक्सच्या पलीकडचा मुद्दा एवढाच आहे की समाजातले सर्व घटक यामध्ये सहभागी होत आहेत आणि आपल्याला सगळ्यांना एकत्र घेऊन याच्यामध्ये जायचंय आणि त्याच्या दिशेनं चांगला प्रवास आणि रिझल्ट्स आम्हाला दिसायला लागलेले आहेत. जसं सर तुम्ही म्हणालात तसं की सगळ्यांनी एकत्र येणं, आणि अर्थात आपण शिकत आलेलोच आहोत की एकी हेच बळ आहे, आणि त्यामुळेच कदाचित तुम्ही जसं मगाशी म्हणालात तसं की स्वच्छ भारतच्या पोर्टलवर महाराष्ट्र आता थोडासा अव्वल स्थानावर दिसायला लागलेला आहे. आणखीन हे प्रयत्न चालू राहणारच आहेत, यशस्वी होणारच आहेत, कारण का लोकांचा सहभाग तितकासा सकारात्मकतेने दिसू लागलेला आहे, नाही का. जाणून घ्यायचंय पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. डॉक्टर श्रीकृष्ण आपल्याशी बोलतात ठाण्याहून. नमस्कार सर. नमस्कार उन्हाळे साहेबांना नमस्कार माझा. नमस्कार सर मी क्लास 1 ऑर्थोपेडिक सर्जन होतो पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस मध्ये. जी. तर माझी सूचना आणि माझी म्हणजे तक्रार अशी आहे की आपण रुग्णालयांमध्ये MRI देतो, CT स्कॅन, सर्व ऑपरेशन देतो सर्व, परंतु टॉयलेटची जी अवस्था आहे साहेब, महानगरपालिकेचं पहा, जिल्हा रुग्णालय पहा, जे पहा, प्राथमिक आरोग्य केंद्र पहा, भयानक परिस्थिती असते टॉयलेटची. तर माझी नम्र विनंती आहे की या टॉयलेट वाटल्यास तो टॉयलेटचा एखादा काहीतरी 2-5 रुपये OPD चार्ज लावायचा असला तरी पेशंट द्यायला मागं पुढे पाहणार नाहीत, परंतु ही फार मोठी गंभीर समस्या, आपण याच्यावर लक्ष द्यावं ही माझी विनंती आहे. जी जी. बर, धन्यवाद सर. यांनी आता जो एक मुद्दा विचारला की जे पे एंड यूज तत्वावरचे जे शौचालय जे आहेत तिथं साधारणतः ऑब्झर्वेशन असं आहे की पब्लिक प्लेसेसमध्ये ते बऱ्यापैकी चालतात, आणि जिथं पे एंड यूज नसतात तिथेही अडचणी येतात. तर याच्यामध्ये आम्ही असं केलंय की या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जे आम्ही राबवत आहोत त्यामध्ये सर्व विभागाचा सहभाग हा घ्यायचा एक आम्ही म्हणलं त्याप्रमाणे आहे. आणि ज्या काही संस्था जिथं जास्त प्रमाणामध्ये वर्दळ जी आहे या वर्दळीच्या ठिकाणी शौचालय व्यवस्था ही पुरेशी चांगली असली पाहिजे अशा सूचना या संबंधित विभागांना दिल्या गेल्या आहेत. आणि आता आमचं एक विभागामध्ये विचारही चालला आहे की हे जे पब्लिक प्लेसेस जे आहेत त्याच्यामध्ये काही आपण स्पर्धा घेता येईल का, चांगले शौचालय आणि त्या शहरांची जी काही चांगली त्या ऑफिसेसची जी व्यवस्था आहे का, यासाठी काही एक स्पर्धा घेता येईल का, आणि यासाठी काही स्वयंसेवी संस्था देखील आम्हाला विचारणा करतायत. तर अशा पद्धतीनं त्यांचा मुद्दा योग्य होता की एक तर मुळात असं आहे की स्वच्छता हा आपला स्थायी भाव असला पाहिजे, हे कुणीतरी दुसऱ्यांनी केलं पाहिजे ही एक भूमिका आपण सर्वांनी पुढे काढली पाहिजे. इट इज एव्हरीबडीज रिस्पॉन्सिबिलिटी, सर्वांचा सहभाग त्या शहरामध्ये त्या कार्यालयात असणार आहे. आणि यासाठी जी काही पब्लिक लॅट्रिन्समध्ये असली पाहिजे व्यवस्था, त्यासाठी पे एंड यूज तत्वाची जी त्यांची सूचना आहे ती देखील माझ्या मते बऱ्यापैकी अंमलात आणली गेलेली याच्यापूर्वी. आणि जिथं कमतरता असतील त्या पूर्ण करायच्या सूचना त्या संबंधित विभागांना देऊन एक चांगल्या पद्धतीचं सॅनिटेशन व्यवस्था शहरातल्या नागरिकांना उपलब्ध होईल असे प्रयत्न निश्चितपणे आपण करूया सगळे. बरोबर. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. बाळ जगताप आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार सर. हा नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, मगाशी उमा महाजनांचा प्रश्न तुम्ही एक टाळला. पाण्याची उपलब्धता भरपूर लागते असा तो प्रश्न होता. खेड्यापाड्यातून अजून सर्वदूर पाणी पोचलं नाही, त्यात दुष्काळाची पार्श्वभूमी, आणि अशा पद्धतीने शौचालय जर बांधली तर ती स्वच्छता कशी राहणार, आणि सर्वदूर पाणी न पोचल्यामुळे स्वच्छता राहणं अवघड आहे. हा प्रश्न कसा हाताळणार आहात, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की किती नगरपालिका म्युन्सिपालिटीज अग्रेसर आहेत स्वच्छतेच्या बाबतीत, किती अवॉर्ड विनर आहेत, ह्याची काय माहिती असेल तर आम्हाला जरा सांगावी. ओके, थँक्यू. बरं, धन्यवाद. सर काय सांगाल? नाही, याच्यामध्ये आता जो पाण्याचा जो प्रश्न होता, एक तर भोसली जो आपला मांजरा नदीचा जो खोरं आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे काही पाण्याचे प्रश्न आहेत. तर याच्यामध्ये असं आहे की जे पाण्याचं जी उपलब्धतेसाठी अर्थातच काही प्रायोरिटी जी आहे ती ड्रिंकिंग वॉटरला असते.
जे काय मग आपल्याला कळलं 350च्या आसपास जे काय आता अर्बन सेंटर्स जे आपले आहेत त्यातल्या निश्चितपणे 10-15 ठिकाणी ही अडचण येत आहे आणि त्यामध्ये जे काय उपलब्धता पाण्याचा एक चांगला वापर किंवा रिसायकल रियूजच्या पद्धती जे काय प्रकल्प करता येतील का या पद्धतीनं नक्की प्रयत्न चालू आहेत. पण ही वस्तुस्थिती आहे तेवढ्या जे काय निवडक जी गावं आहेत त्यामध्ये निश्चितपणे हा एक आता प्रश्न आहे आणि मे बी या पुढच्या काही कालावधीमध्ये पाण्याचा प्रश्न सुधारल्यावरती तिथं आपल्याला सुधारणा दिसेल. ही फॅक्ट नंबर 2 जे नगरपालिकेच्या संदर्भामध्ये जो अर्बन सॅनिटेशनचा जो भाग आपण चर्चा केली त्यामध्ये हागणदारी मुक्त शहरं जी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सांगायला आनंद वाटतो की जवळजवळ 3 फेब्रुवारीपर्यंत 52 नगरपालिका महापालिका यांनी हागणदारी मुक्त असल्याचं घोषित केलं होतं. त्यांना त्यांचे सत्कार त्या ज्या लोकांनी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत त्या सहभागी झालेल्यांसाठी म्हणून आपण जे नगराध्यक्ष आहेत त्याचे मुख्याधिकारी आहेत महापालिका असेल तर महापालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांचा सत्कार आणि त्यांच्या कामाची पावती म्हणून रेकग्निशन हे कार्यक्रम या स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये आपण सातत्याने घेत असतो. आता सांगितल्याप्रमाणे 3 फेब्रुवारीच्या कार्यक्रमामध्ये एकूण आतापर्यंत 50पेक्षा जास्त 52 महापालिका नगरपालिकांना हागणदारी मुक्त केल्याबद्दलचं त्यांचं रेकग्निशन हे केलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर जे आता पुढचा आता आमचा हा क्वार्टर जे आहे याच्यामध्ये सुद्धा एक 50च्या आसपास शहरं हे हागणदारी मुक्त होतील असं याच्यामध्ये आपल्याला दिसतंय. म्हणजे जेव्हा सगळेच काम चांगले करत असतात त्यावेळेला एखाद दुसऱ्या नगरपालिकेचं नाव घेणं हे याच्यामध्ये ते राहणार नाही. प्रत्येक जण याच्यामध्ये प्रयत्न करते आणि मे बी आता या जून महिन्याअखेरपर्यंत साधारणतः महाराष्ट्रातले 100पेक्षा जास्त नगरपालिका या हागणदारी मुक्ती घोषित करतील आणि उर्वरित हे ऑक्टोबर 17पर्यंत घोषित करतील अशी अपेक्षा आहे. बरोबर सर. आणि पाण्याचा प्रश्न तर आहेच. दुष्काळ ची समस्या सगळेच जण त्या समस्येला तोंड देत आहेत त्यामुळे त्या अनुषंगाने जर प्रयत्न करायचे तर तेही तुम्ही उपाय सांगितलेले आहेच. त्यामुळे मग तसे प्रयत्न झाले तर मला वाटतं खऱ्या अर्थानं स्वच्छ महाराष्ट्र अभियान यशस्वी झालं असं आपण म्हणू शकतो नाही का. जसं सर तुम्ही मगाशी म्हणालात तसं की हागणदारी मुक्त शहर अर्थातच ऍक्सेस टू सॅनिटायझेशन हा एक खूप महत्वाचा भाग आहेच आणि त्याविषयीच तुम्ही आता भरपूर सांगितलेलं आहे. याच स्वच्छता अभियानाचा दुसरा जो मुद्दा आहे किंवा दुसरा जो भाग आहे तो म्हणजे घनकचरा व्यवस्थापन. हा सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? महाराष्ट्रामधली जी आपल्याकडे आता मोठी जी शहरं जी आपण 250 म्हणतो आणि नव्याने झालेल्या 100 नगरपंचायती असं 350 अर्बन सेटलमेंट्स हॅबिटॅट्स महाराष्ट्रामध्ये आहेत. साधारणतः 5.5 कोटी एवढी लोकसंख्या आणि आपला विश्वास असताना दरवर्षी साधारणतः 80 लाख टन एवढा घनकचरा महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये तयार होत असतो आणि हा दरवर्षीचा आहे. जर आपण गेले काही कालावधी जर पाहिला तर त्याच्यामध्ये अंदाज काढू शकाल की याच्यामध्ये किती पद्धतीनं एक फोकस त्याच्यामध्ये एफर्ट्सची गरज. तर या स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये प्राधान्याने जे महापालिका नगरपालिका आहेत यांना घनकचऱ्याची पूर्ण प्रक्रिया म्हणजे ती प्रोसेस आहे. म्हणजे राईट फ्रॉम सुरुवातीला जो घरांमध्ये मग कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट असतील घरगुती असतील काही बल्क प्रोड्युसर असतील काही हॉटेल मंगल कार्यालय असे असतात काही ठिकाणी मार्केट कमिटी असतात अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सोर्सेसमधनं जनरेटर्समधनं जो घनकचरा तयार होतो त्याचं सेग्रिगेशन ॲट सोर्स त्याचं कलेक्शन त्याचं ट्रान्सपोर्टेशन त्याचं प्रोसेसिंग आणि त्याचं सायंटिफिक डिस्पोजल ह्या सर्व प्रकारची एक सक्षम अशी एक प्रोसेस ही या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अनुषंगाने तयार करायचा प्रयत्न हा चालत आहे. त्यासाठी आम्ही जवळजवळ 6,000 कोटी रुपयाचे आउटले हा या घनकचरा व्यवस्थापनासाठी या विविध महापालिकांसाठी करून ठेवलेला आहे. त्याचा 1/3 एवढं अनुदान हे केंद्र सरकार आणि राज्य शासन देणार आहे आणि उर्वरित हे विविध ज्या महानगरपालिकांना इतर नगरपालिकांचे जे अनुदान आहेत त्याच्यामधून हे केलं जाणार. लक्षात येईल की फार मोठी व्याप्ती या घनकचऱ्याची संदर्भातली आहे आणि यासाठी महाराष्ट्र शासनाने एक स्वच्छ शहराचं देखील आपण एक प्रयत्न करतोय. इन्सेंटिव्ह आपण देत असतो. जी शहरं आपण हागणदारी मुक्त घोषित करतो त्यासाठी राज्य शासनामार्फत जर अ वर्ग नगरपालिका असेल तर 2 कोटी एवढं इन्सेंटिव्ह अनुदान आपण त्याला देत असतो. जर ती ब वर्ग असेल तर त्यासाठी मग 1.5 कोटी आणि जर क वर्ग असेल तर 1 कोटी एवढं इन्सेंटिव्ह अनुदान यासाठी नगरपालिकांना दिलं जाते.
त्याच पद्धतीनं जी स्वच्छ शहरे जी होतात, स्वच्छ शहरं म्हणजे त्याच्यामध्ये 100% घनकचरा हा गोळा केला जातो, सेग्रिगेट केला जातो, त्याची प्रक्रिया केली जाते. अशा शहरांना सुद्धा आपण वेगळ्याने परत एक इन्सेंटिव्ह आपण याच्यामध्ये देत आहोत. अशा पद्धतीने एक राज्य शासनामार्फत जी एक फ्रेमवर्क जे आहे घनकचरा व्यवस्थापनासाठीचं फ्रेमवर्क, म्हणजे नगरपालिकांना यासाठी सक्षम करण्यासाठीचे एक विशेष प्रकल्प अहवाल जे बनवावे लागणार आहे त्याचे देखील सुद्धा शासनाने एक त्या विभागातल्या महापालिकांना त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करत आहोत. बऱ्याच वेळेला लहान नगरपालिकांमध्ये तांत्रिक स्टाफ आहे किंवा नाही अशा काही चर्चा झाली होती. तर त्या विभागामधले ज्या सक्षम महापालिका आहेत त्यांच्या या इंजिनिअरिंग स्टाफ मार्फत या नगरपालिका महापालिकांना चांगल्या दर्जाचे एक प्रकल्प अहवाल बनवायची एक आपण व्यवस्थापन करत आहोत केली आहे. आणि त्याचबरोबर जे जर्मन सरकारचं GIZ ही जी एक यंत्रणा आहे त्यांच्या मार्फत काही टेक्निकल टायअप हा देखील या महापालिकांच्या आणि नगरपालिकांच्यासाठी केलेला आहे. त्याचबरोबर एक हँडबुक ऑफ टेक्नॉलॉजीचं एक पुस्तिका ही एशियन डेव्हलपमेंट बँक ADBच्या साह्याने देखील शासनाने तयार केलेली आहे. आणि ह्याचे सुद्धा म्हणजे बऱ्याच वेळेला कुठलं तंत्रज्ञान प्रोसेसिंगला वापरायचं ह्या काही प्रश्न स्थानिक पातळीवरती नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना असतात. तर यासाठी या हँडबुकच्या माध्यमातून ज्या लोकसंख्या आहे गावाची ती लोकसंख्या गृहीत धरून कुठल्या प्रकारचं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी त्याला सुयोग्य आहे अशा प्रकारचं देखील एक मॅट्रिक्स हे याच्यामध्ये नगरविकास विभागामार्फत आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. जेणेकरून जर गावाची लोकसंख्या समजा 50,000 आहे तर तिथं साधारणतः कचरा हा 10 टन तयार होतो. त्यासाठी सॉलिड कचरा म्हणजे ओला कचरा हा साधारणतः मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होते की ओला कचरा आणि सुका कचरा हे सुद्धा वेगळा करण्याचं आता राबवायला लागलेले आहेत काही शहरांमध्ये. तर त्याच अनुषंगाने काय सांगाल सर? नाही, याच्यामध्ये सेग्रिगेशन मी म्हटलं की महाराष्ट्र शासनाची जी एक नगरविकासाची भूमिका जी आहे ती सेग्रिगेशन हा आपला मेन स्टे आहे. सेग्रिगेशन ऑफ वेस्ट हे जर केलं तर मग सगळे घनकचऱ्याचे प्रश्न सुटतात. त्यासाठी हाऊस टू हाऊस सेग्रिगेटेड जो वेस्ट आहे तो गोळा करण्याची देखील यंत्रणा तयार करायची प्रक्रिया ही या माध्यमातून ही घडणार अपेक्षित आहे. आणि त्याच्यामधून एकदाच वेस्ट सेग्रिगेट झाला की ओला कचरा असेल तर कंपोस्टिंग होऊ शकतं लहान गावांमध्ये. ड्राय वेस्ट असेल म्हणजे प्लास्टिक असेल कचरा प्लास्टिक ग्लास पेपर हे मेटल जे असतात ह्याचं देखील एक रिसायकलिंग असं होत असतं. ते गोळा करणारे काही वेगळे काही यंत्रणा आहेत ते गोळा करून जात असतात. त्याचबरोबर जे मोठी जी शहरं असतील त्या मोठ्या शहरामध्ये जर प्रमाण मोठं असेल म्हणजे आपण मोठी शहरं म्हणजे मिलियन प्लस सिटीज म्हणतो तिथं देखील वेस्ट टू एनर्जीचे प्रकल्प हे या अभियानामधनं दिले गेले. मला सांगायला आनंद वाटतो की नागपूर शहरासाठी जवळजवळ 304 कोटीचा एक प्रकल्पाला या स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये मार्च महिन्यामध्ये मान्यताही दिली गेलेली आहे. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला सुद्धा 114 कोटीचा प्रकल्पाला मान्यता आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियान दिली गेलेली आहे. आणि आमचा प्रयत्न असा असणार आहे की जरी हे स्वच्छ भारत अभियानाची सांगता ही ऑक्टोबर 19 पर्यंत करायची आहे तरी सॉलिड वेस्टच्या बाबतीमध्ये सर्व महापालिका नगरपालिका ज्या ज्या मदत मागतील या अभियानामध्ये त्या सगळ्यांना DPR बनवायला तांत्रिक मदत असेल निधीची मदत असेल ही करून ऑक्टोबर 18 पर्यंत महाराष्ट्रातले सर्व शहरं हे 100% वेस्ट प्रोसेसिंग आणि कलेक्शन करतील असं एक देखील अभियानाचं उद्दिष्ट आपण या निमित्तानं करत आहोत. त्या माध्यमातून आम्ही ह्या वर्षामध्ये जवळजवळ 100 शहरांना एक ज्यांनी चांगलं काम या सॅनिटेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये केलेलं आहे अशा 100 शहरांची प्रकल्प अहवाल बनवायची प्रक्रिया देखील आता चालू झालेली आहे. आणि या आर्थिक वर्षामध्ये त्यांचे प्रकल्प अहवाल मंजूर होऊन त्याचं काम चालू व्हावी अशा अनुषंगाचं नियोजन आमचं आहे. आणि मी म्हणल्याप्रमाणे ऑक्टोबर 18 यामध्येच महाराष्ट्रातले सर्व शहरं हे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये सक्षमरित्या काम करू शकतील अशा पद्धतीनं एक प्रयत्न हा सगळ्यांचा चालू आहे. जसं सर मगाशी तुम्ही म्हणालात तसं की हे अभियान म्हणजे लोक चळवळीचाच एक भाग आहे. लोकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे. आणि अर्थातच जे 2 भाग सांगितलेत तुम्ही महाराष्ट्र सुद्धा त्या बाबतीत उच्च स्थानावर किंवा अव्वल स्थानावर पोहोचलेला आहे. आणि या सगळ्याला कुठेतरी कारण म्हणजे जसं नगर परिषदांचं कार्य आहे तसंच लोकांचा सहभाग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे सकारात्मक रीतीने. आणि तो सहभाग वाढू लागलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. तर काय सांगाल सर तुम्ही याविषयी? नाही, ऍक्च्युली स्वच्छता हा जो विषय आहे हा सगळ्यांचं एक सामूहिक कॉन्ट्रीब्युशन आहे. अर्थात म्हणजे किंबहुना शहर आणि मी याचं नातं काय असं बऱ्याच वेळेला प्रश्न येतो. मी आणि माझं शहर काय इमोशनल कनेक्ट आहे बऱ्याच वेळेला. व ठीक आहे मी राहतो तिथं प्रवासाला जातो येतो रस्ता वापरतो नोकरीला जातो शाळा करतो
पण माझं आणि माझ्या शहराचं नातं सुदृढ इमोशनल कनेक्ट केव्हा आहे हे जर तुम्हाला जर त्याची काही बघायचं असेल तर माझ्या मते तुमचं या शहराच्या स्वच्छतेसाठी काय आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे, ह्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण तुमचं शहराचं आणि तुमचं हे इमोशनल कनेक्ट आहे का नाही हे आपण याच्यामध्ये नक्की बघू शकता. बऱ्याच वेळेला म्हणजे खूप याच्यामध्ये प्रयत्न होत आहेत बरं का. म्हणजे हे मला सांगितलं पाहिजे की अनेक शहरांमध्ये अनेक भागांमध्ये नागरिकांकडनं फार मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग ह्यामध्ये ह्या अभियानाच्या माध्यमातून व्हायला लागलाय. तो म्हणावा तसा एक नवीन एक फिनॉमेना असं आपल्याला म्हणता येईल. खूप चांगल्या पद्धतीनं लोकांचा सहभाग येतोय. म्हणजे एक मला सांगायला आनंद वाटतोय की मी संगमनेरला याच्यापूर्वी गेलो होतो त्यावेळेला एक 0 गार्बेज हाऊसेस अशी एक तिथं आम्हाला एक संकल्पना एक मिळाली की तिथं घरामध्ये त्यांनी असे तिथल्या महिला बचत गटांच्या माध्यमातून तिथं असं केलंय की त्या शहरांमध्ये घर असे असतील त्याच्यातनं कचरा घराच्या बाहेरच जाणार 0 गार्बेज हाऊसेस. म्हणजे जो ओला कचरा होईल तो ओला कचरा हा त्या घरांमध्येच तो यूज केला जातो. मग काही घरगुती जे छोटे काही कंपोस्ट बनवायचे असतील ते केले जातात. आणि हे फक्त हाऊसिंग सोसायटीमध्ये अशातला भाग नाही. पुण्यामधले एका मी आपल्या पर्वती जवळच्या एका स्लम मध्ये गेलो होतो. तिथं जे एक छोटी जी एक लो इन्कम हाऊसिंग ज्याला आपण म्हणता येईल अशा प्रकारची जी एक झोपडपट्टी होती त्यामध्ये देखील त्या महिलांनी तिथं 7 वेगळ्या वेगळ्या अशा कुंड्या केल्या होत्या. आणि प्रत्येक वाराला ते जे 8-10 घरं होती ती जी महिला ज्या आहेत त्या महिलातला जो काय ओला कचरा जो काय गोळा व्हायचा तो त्या वाराच्या कुंडीमध्ये त्या तिथं टाकायच्या. आणि त्या ताई मला म्हणाल्या की फार चांगल्या पद्धतीचं फळं त्या ह्याला येतात. म्हणजे एक 0 गार्बेज हे देखील एक आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे या शहरामध्ये आपण कशा पद्धतीनं हे कनेक्ट करू शकतो. त्याचबरोबर एक मुंबईमधला एक चांगला एक वर्ल्ड रेकॉर्ड मुंबईमध्ये ऍक्च्युली या फेब्रुवारी महिन्यात घेतलं गेलं की साधारणतः ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी त्याची नोंद देखील मुंबईतल्या केली आहे. मुंबईमधले 2 लाख मुलांनी शाळेतल्या जवळजवळ 23,000 किलो एवढा प्लास्टिक बाटल्यांचा कचरा गोळा करून तो एकत्रित आणून त्याची प्रोसेसिंगसाठीची प्रक्रिया ही केली गेली. आणि त्याची दखल ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी सुद्धा मुंबईमध्ये घेतली. आपल्या लक्षात येईल की जे मध्ये त्या मॅडमनी सांगितलं होतं की शाळेतल्या मुलांचं आपण कसं करतो तर 2 लाख मुलांनी एकत्र येऊन 23,000 एवढ्या म्हणजे 11 लाख पेटच्या बाटल्या ज्या आहेत पाण्याच्या ज्या आपण बाहेर पडलेल्या दिसतात त्या गोळा करून. आणि मगाशी त्यांचा प्रश्नही तोच होता की आपण ट्रेकिंगला गेल्यानंतर बॉटल्स म्हणा किंवा इतर काही कचरा फेकतो तर मला वाटतं हा उपक्रम त्यांच्यासाठी खूप छान उत्तर आहे नाही का. अगदी म्हणजे एकच आहे की याच्यामध्ये सगळेजण मिळून हे काम करायचं. आम्ही जे सांगतो की नगरपालिका कोणतरी वेगळी आहे, शासन कोणतरी वेगळे आहे, नागरिक कोणतरी वेगळे आहे, असं एक दुसऱ्याची ही जबाबदारी आहे. आणि मग हे कॉन्ट्रीब्यूट करतात करत नाहीत या चर्चेमध्ये आपल्याला वेळ घालवायचा नाही. अर्थात स्वच्छता म्हटलं की शासनाची जितकी जबाबदारी आहे तितकीच नागरिक म्हणून आपली सुद्धा खूप जबाबदारी आहेच. त्यामुळे आपण आपलं जसं घर स्वच्छ ठेवतो तसंच आपला परिसर पर्यायाने आपलं जर शहर किंवा गाव स्वच्छ ठेवलं तर मला वाटतं आपला देश स्वच्छ होईल आणि खऱ्या अर्थानं समृद्ध संपन्नतेकडे जी वाटचाल चाललेली आहे या स्वच्छ अभियानाची ती यशस्वीपणे पूर्ण होईल नाही का. आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं सुद्धा माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचंय www.facebook/sakhisayhadri.dd या फेसबुक पेजला भेट देऊन तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisayhadri@gmail.com या ईमेल आयडीवर मेल्सद्वारे सुद्धा तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबण्याची अनुमती घेतेय. सर तुम्ही इथे आलात आणि खूप महत्त्वाच्या आणि मला वाटतं नागरिकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या विषयावर खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. मनापासून धन्यवाद सर.